साईबाबा इम्प्लेक्स क्रिकेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माननीय समता संस्थेचे संस्थापक व चेअरमन श्री काका कोकाटे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब, वाहतूक शाखेचे पीएसआय येसेकर सर, वाहतूक शाखेचे पोलीस व तसेच मांडियेचे पोलीस निरीक्षक माळी साहेब यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। यावेळी काका कोयटे यांनी श्री विठ्ठल तुकाराम पवार चेअरमन यांना बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली। हा पुरस्कार लातूर येथे होणाऱ्या सहकार परिषदेमध्ये होणार आहे, तेथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली। माननीय सहकार मंत्री सहकार आयुक्त यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। आत्तापर्यंत केलेले सामाजिक आणि कर्मचाऱ्यांच्या नेहमी जोपासणारे म्हणून ओळख असणारे विठ्ठल पवार यांना हा पुरस्कार मिळाला। सन्मान करण्यात आला। हा साईबाबांचाच मला आशीर्वाद मिळाला आहे असं मी समजतो। महाराष्ट्राची कर्मचाऱ्यांची एवढी मोठी पतसंस्था आपण सर्वजण चालवता आणि पवार साहेब तुम्ही त्याचं नेतृत्व करता। सर्वमान्य नेतृत्व जे काही कोकरे साहेबांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर जो काही विश्वास ठेवलेला आहे हा खरोखरच खूप अभिनंदनीय आहे। मला या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगावंसं वाटतं की पतसंस्थांचे अधिवेशन आम्ही नेहमी घेतो, परंतु येत्या 14 तारखेला 14 सप्टेंबरला केवळ पगारदार पतसंस्थांचं अधिवेशन लातूरला आहे। सन्मान्य सहकार मंत्री दिवसभर त्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। पगारदार पतसंस्थांचे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांसमोर मांडणार आहोत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला जाहीर करताना आनंद होतो, त्या ठिकाणी आम्ही दीपस्तंभ नावाचा पुरस्कार चांगलं काम करणाऱ्या पतसंस्थांना देत असतो। त्याच्याकरता तुम्ही प्रस्ताव करा, परंतु महाराष्ट्रातून आम्ही महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 5 चेअरमनचा सत्कार करणार आहोत। बेस्ट चेअरमन असा पुरस्कार त्यांना देण्यात येतो आणि त्याच्यामध्ये पवार साहेब आम्ही तुमची निवड केली आहे। तीन वेळा सांगितलं होतं, पण आज बाबांच्या चरणी मला हे जाहीर करताना खूप आनंद होतोय। तो सत्कार सहकार मंत्र्यांच्या आणि सहकार आयुक्तांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चेअरमनसह लातूरला या। आपल्या प्रश्नांवर सुद्धा आपली चर्चा होणार आहे। तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही सांगा, ते मार्गी लावण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। तेव्हा पवार साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि लातूरला तर सत्कार होईल, पण आज माझ्या हस्ते पण तुम्ही सत्कार स्वीकारावा अशी माझी तुम्हाला विनंती।